नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। 14 जून 2024 रोजीचं MPSC आयोगाचं जे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। विषय आहे लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक 2023 या संवर्गाच्या परीक्षाकरता टंकलेखन कौशल्य चाचणी आयोजित करण्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आहे। तर महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 मध्ये लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक या संवर्गाकरता विहित टंकलेखन कौशल्य चाचणी खालीलप्रमाणे नमूद केलेली आहे। दिनांक व वेळ आयोजित करण्यात आलेली आहे। तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे। जाहिरात क्रमांक 111 2023 लिपिक टंकलेखक मराठी व कर सहाय्यक, ठिकाण असणारे मुंबई, 1 जुलै 2024 आणि वेळ देण्यात आलेली आहे सकाळी 9 ते सायंकाळी 5:30 म्हणजे 5:30 वाजेपर्यंत हे असणार आहे। त्यानंतर पुढचे दिनांक आहे 2 जुलै 2024, ठिकाण मुंबई, लिपिक टंकलेखक मराठी आणि कर सहाय्यक मराठी। त्यानंतर आहे 3 जुलै 2024, 4 जुलै 2024, 5 जुलै 2024, 8 जुलै 2024। त्यानंतर पुढची डेट आहे 8 जुलै 2024, 9 जुलै 2024। त्यानंतर इंग्रजीसाठी आहे 8 जुलै 2024 दुपार म्हणजे 11:30 ते 12:30 पासून। जाहिरात क्रमांक 111 2023 लिपिक टंकलेखक इंग्रजी आणि कर सहाय्यक इंग्रजी या पदासाठी। त्यानंतर लिपिक टंकलेखक इंग्रजी आणि कर सहाय्यक इंग्रजी यासाठी मुंबई, ठिकाण सन 9 जुलै 2024, 10 जुलै 2024, 11 जुलै 2024, 12 जुलै 2024 आणि 13 जुलै 2024 या तारखेला लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक या पदासाठी मराठी व इंग्रजी या पदासाठी म्हणजे दोन्ही लँग्वेजसाठी टंकलेखन कौशल्य चाचणी आयोजित करण्यात आलेले आहे। परीक्षेचं ठिकाण असणार आहे मुंबई, वेळ देण्यात आलेली आहे, तारीख देण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातले उमेदवाराच्या नावाची यादी जी आहे तर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा। हे होतं MPSC आयोगाकडून 14 जून 2024 रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ पॉईंट देण्यात आलेला आहे। टंकलेखन कौशल्य चाचणी विहित केलेल्या दिनांकास उपस्थित राहताना उमेदवारांनी त्यांची ज्या भाषेतून टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे त्या भाषेचे मराठीसाठी 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजीसाठी 40 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे मुख्य परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापूर्वी 3 नोव्हेंबर 2023 पूर्वी निर्गमित झालेल्या टंकलेखन प्रमाणपत्राची स्वसाक्षांकित प्रत सोबत घेऊन येणे व प्रवेशावेळी जमा करणे अनिवार्य असणार आहे। अन्यथा अंतिम परीक्षेसाठी त्यांचा विचार केला जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची। तर ही खूप महत्त्वाची अपडेट आहे। MPSC टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी जाताना तुम्हाला तुमचं प्रमाणपत्र घेऊन जाणं आवश्यक असणार आहे याची सर्वांनी नोंद घ्या। तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करा व अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।